हाय नमस्कार, मी सुरभी हांडे. तुम्ही बघताय टेलिगप्पा. तुझं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये. पहिली तर कशी आहेस तू? मी मस्त आहे, मजेत आहे. बरं, एक नवीन प्रवास सुरू करतेस असं म्हणू शकतो आपण. गाववाटा घेऊन येतेस. काय हेतू होता हा प्रोजेक्ट निवडण्यामागचा तुझा? मला गाववाटा फिरायच्या होत्या. मला जायचं होतं खूप छोट्या छोट्या गावांमध्ये. मला जनरल फिरायला आवडतं आणि एक वेगळा जॉनर होता, काहीतरी वेगळा प्रयोग आम्ही सगळेच करत होतो आणि माझ्यापर्यंत तो पोचला. तर म्हटलं चला करून बघूयात हा पण प्रयोग, म्हणून मी गेले. बरं, एक आर्टिस्ट आणि आता त्यातून ट्रॅव्हल करायला मिळतं आहे, एक माहिती नवीन लोकांपर्यंत पोहोचवायला मिळते. तर हा तुझा ओव्हरऑल अनुभव कसा होता? अनुभव खूप छान होता. एक खूप छान टीम मिळाली. आम्ही खूप कमी दिवसांमध्ये, मला असं वाटतं त्या गावांमध्ये जसं त्या लोकांशी एकमेकांचा जो बॉन्ड होता त्यांना बघून मे बी आमच्या टीममध्ये पण एक 4 दिवसातच खूप छान बॉन्ड झाला. आणि त्या लोकांमध्ये जाऊन छान वाटलं एकंदरीत. फोन नव्हता आमच्याकडे, म्हणजे असूनसुद्धा नव्हता. पण जेव्हा नेटवर्क वगैरे काही नव्हतं, सो त्या लोकांशी गप्पा मारून त्यांच्या आयुष्यातले काही अनुभव आम्ही शेअर केले. सगळ्यांनीच मजा केली. छान वाटलं. बरं, तू म्हणालीस ना की माणसा म्हणून तिथे मला कोणी ओळखलं नाही, कारण तिकडे फोन नाहीत, काही टी व्ही वगैरे असा प्रकार नाही. पण त्या लोकांना सुरभी कशी आहे हे कळलं असेल. तर त्यांच्यासोबत वेळ घालवताना तुझा असा काही एखादा किस्सा वगैरे तू सांगशील का? ओळखलं नाही असं नाही, ओळखलं, पण जे लोक होते ओळखणारे ते तिथले नव्हते, ते बाहेरून आलेले लोक होते. सो ते बाहेरून आल्यानंतर जिथे फोटो वगैरे काढणं चाललं होतं तेव्हा त्यांना एक लक्षात आलं की ओके कोणीतरी आहे की, पण त्यांना टी व्ही माहितीच नसल्यामुळे त्यांना ती काही क्रेज नव्हती. जे छान होतं, कारण की बरं असतं या लोकांशी खूपच नॅचरली मला गप्पा मारता आल्या. आणि बाकी तू काय अजून दुसरं काय विचारलं? सॉरी. तुझा अनुभव, एखादा किस्सा वगैरे काही शेअर करशील? नाही, ॲक्च्युली याचा ॲज सच किस्सा नाही आहे खरं सांगायचं तर. मी जसं म्हटलं की आम्ही भेटलो आणि आम्ही असेच गप्पा मारायला लागलो. खूप नॅचरली होतं. हां, खूपच. बरं, हा प्रवास लोकांनी का बघा? मला असं वाटतं की याच्यातून सगळ्यांनाच एक गोष्ट लक्षात येईल की असं नाही म्हणते मी की तुम्ही आंबावडेला जा किंवा साताऱ्याला जाऊन थांबा, पण प्रत्येकाने महिन्यातून किंवा 2-3 महिन्यातून एक 4 दिवस अशा ठिकाणी जाऊन राहावं जिथे टी व्ही आणि इंटरनेट वगैरे काही नाही आहे. कारण आम्ही तिथे गेल्यानंतर आम्हालाही तसंच जाणवलं की जिथे फक्त आजूबाजूला पाणी आहे, डोंगर आहे आणि 4 लोकं, एक 4-10 लोकं, एवढ्याच लोकांमध्ये आपण राहतो आहे. तर याचा अनुभव प्रत्येकाने पर्सनली घेतला पाहिजे. म्हणून तुम्ही जरी तिथे जाऊ शकत नसाल तरी ही सिरीज, आमचे एपिसोड बघा. तुम्हाला ते बघून स्वतःला हे जाणवेल की आपण त्या गावात पोचलो आहे. ॲक्च्युली आम्ही आता ते छोटीशी क्लिप बघितली, आम्हाला तसंच जाणवलं. प्रेक्षकांनाही नक्कीच ते आवडेल. जाता जाता तुझ्या प्रेक्षकांना काय सांगशील? काही नाही, हेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या यूट्यूबवरती अनुश्री फिल्म्सला सबस्क्राईब करा. आज नवीन एपिसोड म्हणजे पहिला एपिसोड आलेला आहे, तो बघा आणि त्याला लाईक करा, सगळ्यांना शेअर करा, सगळ्यांना सांगा ओळखीच्यांना की हे चॅनल सबस्क्राईब करा, कारण असे अनेक गावं सगळ्यांना छान छान बघायला मिळणार आहेत. आणि तुम्ही पण सांगा कमेंटमध्ये की तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला आम्ही तुमच्या गावात यावं असं वाटत असेल किंवा अजून कुठल्या गावात असं वाटत असेल की हे छान आहे, किंवा तुम्हाला कोणत्या दुर्गम भागाची चांगली माहिती असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जेवढ्या गावांची जास्त मेजॉरिटी येईल तिथे आम्ही नक्की येऊ. नक्कीच. तुला खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच. थँक्यू.